नागोबाच्या नावानं सुरू झालेली शाळा हिला नष्ट करणारा माणूस नष्ट होऊन जाईल, पण ही शाळा उद्ध्वस्त होणार नाही याची मला 100% खात्री आहे. म्हणजे ऑलराऊंडर अशा प्रकारची बॅच म्हणून तुमच्या वर्गाकडे आम्ही सातत्यानं पाहत आलो. म्हणजे सर शिक्षक बंधू तुमच्याकडे पाहत आले आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारची बॅच, चांगल्या प्रकारे आदर्श उमटवणारी बॅच म्हणून तुमच्या बॅचकडे आम्ही सातत्यानं पाहत आलो. ये तस्वीर है ख्वाबों के रंगों की, खुशियों की, सपनों की, अपनों की। ये तस्वीर है जादू के लम्हों की, मेरे दिल के सभी कतरों की। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलियां है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। जरा सी यहाँ तकरार है मगर प्यार बिखरा पड़ा। मुसीबत अगर कोई आ पड़ी हर दिल मिलके खड़ा। वो तस्वीर है आंसुओं से रंगी, देख कर आंख है छलकी सी। हो तस्वीर है खून के रिश्तों की जो मेरी सांसों में है बसी। किसी कागज की पुड़िया में इन्हें रख लूं मैं डिबिया में, ये सारे टूट 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 ब्यूटीफुल। बसा लूं इनको अखियां में और रख लूं फिर पलकियां में, यहाँ हर गुल 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 ब्यूटीफुल। मेरे दिल की ये बगिया है जो इस गुलशन की कलियां है, यहाँ हर फूल 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 ब्यूटीफुल। मेरे दिन है और रतिया है सुकून वाली ये निंदिया है, यहाँ हर पल 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 ब्यूटीफुल। स्पर्श दूर करी दुःखाची सावली, गुरु भेटीसाठी झाली जीवाची काहिली। भक्त तुझा गुरुदेवा पुरता अटला, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल, भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल। गुरु एक तुझी माझा विधाता अचल, गुरु विना सुने सारे विश्व हे सकल।
कामेका वाटला वाटाला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल प्राथमिक शाळेचं आणि माध्यमिक शाळेचं हेच वैशिष्ट्य असतं की ते शिक्षक तळागाळातील विद्यार्थ्यांशी त्यांची नाळ जोडलेली असते आणि ते त्या विद्यार्थ्यांना आपल्या मुलाप्रमाणे घडवत असतात. आणि आज या कर्मसंयोगानं आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलो आहोत आणि या निमित्तानं आपण आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ. नमस्कार मित्रांनो, मी नवनाथ, तुमचा नवनाथ, नवन्या. मला समजलं आपला गेट टुगेदर आहे. खूप भारी वाटलं. मी तुम्हाला विसरलेलो नाही मित्रांनो. ज्या दिवशी तुमची गेट टुगेदरची मीटिंग होती त्यावेळी सर्वांनी माझी आठवण काढली होती. मला पटलं, माझ्या भावांनो, तुम्ही मला विसरलेला नाही. दाभोळकर सरांच्या फोटोसोबत तुम्ही माझा फोटो पूजन केला, त्याबद्दल खूप खूप आभार. आज सगळ्यांना एकत्र आलेलं पाहून वाटतंय, देवा देवा फक्त मला आजच्या दिवस पृथ्वी तलावर पाठव, कारण माझा स्वर्ग देवा तुझ्या जवळ नाही तर या हॉलमध्ये अवतरलाय. मला सगळ्यांना भेटायचं आहे, भरपूर गप्पा मारायच्या आहेत. या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनात मला भाग घ्यायचा आहे. पण ईश्वरी सत्तेपुढं काही इलाज नाही. मी आज तुमच्यासोबत नाही. मी तुम्हाला खूप मिस करतोय. आज जरी मी नसलो तरी तुम्ही माझी बायको आणि मुलांना इथं घेऊन आलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. तुम्हाला सर्वांना सांगायची गोष्ट अशी की ज्या दिवशी माझा अपघात झाला त्या दिवशी सायंकाळी 5च्या दरम्यान मला दवाखान्यातून घरी आणलं. मी गेलेली घटना कुणाला पचत नव्हती. माझा मृत्यू कुणालाही मान्य नव्हता. आजही मला शाळेतील दिवस आठवतात. शाळेमध्ये केलेला दंगा मस्ती, तसेच 10वीमध्ये असताना आम्ही अभ्यासासाठी केलेली खोली आणि त्यावेळी जी केलेली मजा मस्ती, या सगळ्या गोष्टी आठवतात. आमच्या वर्गातील पप्पू पसारे, गुंड्या कुंभार, निलेश खाडे, शिवाजी पाटील, सुहास लोंढे, तुमच्या सर्वांची खूप आठवण येते. खूप म्हणजे खूप. शिवाचा तो पार्टीसाठी येणारा पहिला फोन आजही आठवतोय. वर्गातल्या मुलांची पार्टी जेव्हा असेल तेव्हा आचारी म्हणून पहिला कॉल हा शिवाजीचा मला येत होता. चुलीवरील जेवण केलेल्या त्या पार्टीच्या दिवसांची आजही मला आठवण येते. याच दरम्यान मला आणखी एका व्यक्तीबद्दल बोलायचं आहे. ते म्हणजे लाडके दाभोळकर सर. नमस्कार सर. आज कित्येक वर्षांनी हे सर्व विद्यार्थी पुन्हा एकत्र येत आहोत. होय, तुमचे सर्व लाडके विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वजण मोठ्या आनंदानं जमा झाले आहेत. पण या आनंदाला अजून एक दुःखाची लकीर कायम असणार आहे. ती म्हणजे तुमचं या गोतावळ्यात नसणं. सर, आज राहून राहून तुमची आठवण येते.
तुमचे ते विद्यार्थ्यांप्रतीचं प्रेम, आपुलकी, गोडवा हे मनात घर करून आहे. समोरच्यावर आपल्या स्वभावानं जादू सोडणारे आपले व्यक्तिमत्व आज देखील आम्हाला प्रेरणा देत आहे. आज तुम्ही हवे होतात सर. एखाद्या फुललेल्या बागेतून कुणीतरी त्या बागेची शान असणारे गुलाब अचानक तोडून न्यावे आणि ती बाग वीरान जंगल वाटावी, अशी काही अवस्था या सर्व विद्यार्थ्यांची झाली आहे. ठीक आहे मित्रांनो, मी जास्त काही सांगत नाही, पण तुम्ही सगळेजण मस्त राहा, आनंदी राहा. तुमचा पृथ्वीवरील रोल अजून खूप मोठा आहे. स्वतःला घडवण्यात प्रत्येक दिवस घालवा आणि पृथ्वीवरील चांगला माणूस बना. आईवडिलांचं नाव मोठं करा आणि प्रत्येक दिवस आनंदात जगा. कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत. कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत. कारण हे दिवस पुन्हा येणार नाहीत. माझी विद्यार्थी नाव धनगर आणि माझे सहकारी दाभोळकर सुमन, त्या दोघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. तुम्हा सर्वांना बघून माझा ऊर तसा भरून आलेला आहे. कारण तुम्ही मोठे होता आणि शिक्षक आहे तिथंच राहतात. कर्तृत्ववान, विद्वान, गुणवान आणि शिलवान विद्यार्थी घडवत असताना आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा. तुम्ही भरभरून दिलेलं प्रेम बघून आम्हाला अगदी ऊर भरून आला. हे मायाचं गुण आम्ही असेच राहू. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावणी अत्तर. नजर रोखून नजरेमध्ये, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्य